ये जो है मुल्ला साहब है ना, हमारे साथ वोट दिए है और हमारे मुल्ला साहब का आभारी मानने को वोट को दिला हमारा। और आज 9 महीने हुए, 9 वर्ष हुए कौन सा आदमी हमारे गली में फटक को देख रहा नहीं और हमारे घरा में पानी घुसा, ये घुसा तो भी ये लोग हमारे केयर नहीं करे। और मुल्ला साहब जो है हमारे आकर धराड़ी से आको हमारे सब कुछ देखभाल कर को बर्तन बिर्तन अंदर तीर रहे कर रहे तो भी मुल्ला साहब देखकर हमारे को शासन करने से कम हमारे को 10-10 हजार रुपये मिला को दिए, वो मिला। और दिवाली का गिफ्ट जो है वो भी हमारे को पूर्वता करे और मुल्ला साहब का हमारे को बहुत बड़ा आभारी है। हमारे घर में इधर पानी भरा था, मुल्ला साहब आके हमारी मदद करे, इधर सब नाम इधर लेके हमारे को पैसे वो दिलाए, ये किट दिलाए, बहुत आभारी है मुल्ला साहब। अभी क्या नहीं और है आजी काय हो रे पिछले पार्टी मग दिलं आणि काम चला 100% आपण इथेच राहायला आहे, 100% मी निवडून देऊ असं तोंडाला काढू नका, पहिला निवडून द्या। यंदाच्या पावसामुळे आमचं खूप मोठं नुकसान झालं होतं, घरात अनाज भांडे वगैरे सगळे खराब झाले होते। तरी आमच्या श्री मुल्ला सर मकबूल मुल्ला सरांनी आमची खूप मदत केली, तसंच निधी पण मदत केली आम्हाला। प्लस दिवाळीचं जे किट आहे दिवाळीचे आमची त्यांच्यामुळे चांगली साजरी झाली आहे। धन्यवाद मकबूल सर। संदीप मध्ये माझं नाव आणि मुल्ला साहेबांनी मला लय मदत केली आणि देवाचं सुद्धा करून दिले, एवढंच। धन्यवाद। या पावसामुळे जे काय तुमचं घराचं नुकसान झालं, हो पावसामुळे नुकसान झालं, ते पंचनाम्यापर्यंत स्टार्टिंग ते एंडिंग पर्यंत पाठपुरावा करून तुम्हाला आतापर्यंत पैसे भेटून दिले का? हो दिला, मुल्ला साहेबांनी करून दिलेत, मला फोन करून बोलून दिलेत या म्हणून, मी रिक्षा चालवतो एवढं मला फोन करून बोलवले। धन्यवाद। मी सिद्धाराम शंकर मद्रे। मागच्या महिन्यात भरपूर पाऊस झाल्यामुळे पूर्ण घरात पाणी शिरलं होतं, आमच्या घरातलं भांडे वगैरे सब नुकसान झालं होतं। सरकारतर्फे माननीय श्री मकबूल मुल्ला समाजसेवक पाठपुरावा करून पंचनामा करून शासनातर्फे आपल्याला फुल नाही तर फुलाची पाकळी आपल्याला देऊ घातले। फुल नाही तर फळाची पाकळी, एकंदरीत जेवढं शासन तुम्हाला दिलेलं होतं तेवढं सगळे पैसे भेटलेत का? हो हो। का मुल्ला साहेब यामध्ये काय इच्छुक मागे नाही, याच्यातलं मुल्ला साहेब काहीच प्रश्न नाही, मुल्ला साहेब ज्यांचे त्यांनी प्रयत्न केले। मग तुम्हाला काय आता मुल्ला साहेबाबद्दल काय तुमची भावना? आता पुढच्या नगरसेवकच्या निवडणुकीला मुल्ला साहेब थांबणार आहेत, येणाऱ्या नगरसेवकच्या थांबणार आहेत, त्यांनाच आपण निवडून देऊ। येणारे जर आजी माझी येणार असेल तर औषध त्यांच्याबद्दल तुमचं काय मेसेज? येणारे औषध जे काही जे समाजसेवक काम तर करत नाहीत पण येणारे बरेच काही येतील औषध त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? काय त्यांचं फक्त निवडणूक पुरतं फक्त गल्लीत येतात, निवडणूक झालं गल्लीत येत नाही, गल्लीमध्ये आतापर्यंत कोण आलेच नाहीत। फक्त माननीय श्री मकबूल मुल्ला साहेबांनी गल्लीत सगळं पाहणी करून रस्ते करतो असं आश्वासन दिलेलं आहे। मी मकबूल बाबूसाहेब मुल्ला, सोलापूर शहर दक्षिण सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार, प्रभाग क्रमांक 25 मधून बोलतोय मी। मध्यंतरी पावसाने इतकं धुमाकूळ घातलं अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतापेक्षा महाराष्ट्रात जास्त पावसाने धुमाकूळ घातल्यामुळं सगळीकडे महापूरचं परिस्थिती निर्माण झाली आहे। त्या परिस्थितीनुसार ज्या ज्या गावात ज्या ज्या शहरामध्ये ज्याच्या घरात पाणी गेलं, घरामध्ये कुणाचं अन्नाचं नुकसान झालं, कुणाचं कपड्याचं, कुणाचं भांड्याचं, कुणाचं काय थोडेफार भिंतीचं घराचं पण नुकसान झालंय। पण महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, ह्या तिघांनी ह्या मंत्रिमंडळासमोर हा विषय ठेवल्यानंतर एकमताने जेवढं होता येईल तेवढं नागरिकांना
लोकांना मदत करता येईल असा एक त्यांनी निर्णय घेतला. शेतकरी बांधवासाठी निर्णय घेतला. शहरामध्ये ज्याच्या घरात पाणी येईल त्यांच्यासाठी निर्णय घेतला. त्या शहरातल्या भागासाठी ज्याच्या घरात पाणी गेलेलं आहे अशा लोकांना, अशा नागरिकांना त्या घरातले त्यांचं नुकसान भरपाई म्हणून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून महाराष्ट्र शासनाने 10,000 रुपये प्रत्येकाच्या, ज्याच्या घरात जे मेन करता आहे त्यांच्या नावावरती 10,000 रुपये टाकले. शिवाय दुसरी आनंदाची बातमी अशी की दिवाळी सण असल्यामुळे दिवाळी सणाच्या व्यतिरिक्त त्यांनी त्या 10,000 ज्या लोकांना मिळाले त्या लोकांना दिवाळीचं फराळी म्हणजे बनवण्याचं किट असे एक ह्या नागरिकांना दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी एक की ज्यावेळेस शासनाने निर्णय घेतला हे द्यायचं लोकांना, तर ह्या लोकांना द्यायच्या आधी त्यांनी जे कलेक्टर आहेत, तहसीलदार आहेत, झोन आहेत, प्रत्येक झोनला ज्याच्या भागामध्ये पाणी गेलेलं त्या झोनच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांना संदेश देऊन त्यांनी जे काम म्हणजे ह्या खालच्या तळापर्यंत पोहोचवले, तर त्या पोहोचवण्यात तिथल्या झोन नंबर 4च्या अधिकाऱ्यांनी सुद्धा, तिथल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा ज्याचं काय आहे एखादं झेरॉक्स, आधार कार्डचं झेरॉक्सवरती जर आधार कार्ड नंबर दिसत नसेल, बँकेचा अकाउंट नंबर दिसत नसेल, ज्याच्या नागरिकांचे जे नुकसान त्याचं मला स्वतः बोलून तिथल्या कर्मचाऱ्यांनी, GDO साहेबांनी, GA ह्या सगळ्यांनी मला बोलून शेने इथं हे असं प्रॉब्लेम आहे मुल्ला साहेब हे जर बघा, तर तिची ह्या लोकांचे माझ्या ज्या प्रभागातल्या लाभार्थीचे आहे शिवाय इतर भागातले सुद्धा मी लोकांची मदत तिथे केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं एकही ह्या नुकसानीपासून वंचित राहिलेला नाही माझ्या नजरेमध्ये. तर GDO साहेबांचं सुद्धा आणि 4 नंबर झोनच्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा सगळ्यांचे त्यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्र शासनाचा सुद्धा मी आभार मानतो की लवकरात लवकर तुम्ही ह्या लोकांना तुम्ही नुकसान भरपाई दिली, त्यांना दिवाळी सण असल्यामुळे खुश केले. सध्या आता नागरिक खुश आहेत. एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. तर येणाऱ्या औषधांना काय तुमचं मेसेज आहे? येणाऱ्या महानगरपालिका इलेक्शन मध्ये असा एक समाजसेवक काम करून निवडून येणार व्यक्ती आहे आपण, तर बरेच काही असं थांबतील औषध, तर त्यांच्यासाठी तुमचा एक मेसेज काय आहे? माझा मेसेज असा आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीला 2 असू दे कुणाला पण उभाराचा अधिकार दिलेला आहे. त्यांना कुणाला मी विरोध करत नाही. फक्त ह्या ज्या भागातले नागरिक आहेत ते त्यांच्या मनावर जर घेतले त्याने, तर हे मुल्ला साहेब कधीही माघारी हटणार नाही. मुल्ला साहेब 101% हे नागरिक मला महानगरपालिकेमध्ये पाठवतील असं मी अपेक्षा करतो. आणि दुसरे जे काही येणारे औषध आणि नागरिकांना सुद्धा मी आव्हान करतो प्रभाग 25 मधल्या नागरिकांना की तुम्हाला आतापर्यंत 1992 पासून बरेच इलेक्शन झाले, महानगरपालिकेचे झाले, विधानसभेचे झाले, लोकसभेचे झाले, कुठला खासदार आला नाही, कुठला आमदार आला नाही, कुठला नगरसेवक आला नाही. कोरोना काळामध्ये तुम्ही जर नागरिकांनो जागृत असाल, जर तुम्ही जर हुशार आहे, तुम्ही नाही असं नाहीये, कोरोना काळामध्ये अख्ख्या सोलापूर शहर सिटीसाठी एक संदेश देतो मी. पूर्ण सोलापूर शहर जेवढा हातवडा असू दे किंवा सिटी असू दे, कोरोनामध्ये जे लोक तुमच्या मदतीला धावून आलेत, सुखात दुःखात तुम्हाला काय मदत केली ती जाणीव ठेवून त्या व्यक्तीला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निवडून द्या. मी प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातल्या, सोलापूर शहरातल्या हातवाड आणि शहर भागातल्या नागरिकांना मी आवाहन करतो की तुम्ही विचार करा. आता येणारे लय येतात, पैसे घेऊन येतात, तुमच्या घरी पाकिट घेऊन येतात, तुमच्या घरी कपडे घेऊन येतात, बरेच काय घेऊन येतात. एकदा देऊन गेले की परत तुमच्याकडे फिरकणार सुद्धा नाही, अशी सुद्धा औषध आहे तिथं. तर त्या नागरिकांना आवाहन करतो मी एवढंच की तुम्ही जागरूकतेनं आशीर्वाद द्या. जे काम करतंय त्या माणसाला आशीर्वाद द्या. आणि आपल्या प्रभागातलं प्रभाग जर सुधारून घ्यायचं असेल तर, काम करायचं असेल तर ओनली वन एकच आहे मुल्ला साहेब. आता अभिनय तो कवी नाही, एवढं लक्षात ठेवा. यावेळेस मुल्ला साहेबांना सगळ्यांनी आशीर्वाद देऊन महानगरपालिकेत पाठवून द्या. एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवतो.